नमस्कार मित्र हो, मी आपणास आज आर्थिक भूगोल या जनरल विषयातील प्रकरण दुसरे आर्थिक व्यवसाय या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। मी पांडुरंग ठोंबरे, भूगोल विभाग प्रमुख, सर्वप्रथम आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आणि व्याख्यानाला सुरुवात करत आहे। विद्यार्थी मित्र हो, आपण प्रथम प्रकरणामध्ये आर्थिक भूगोलाचा परिचय सविस्तर अभ्यासलेला आहे। त्यामध्ये आर्थिक भूगोलामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे हे आपणा सर्वांना समजलेले आहे। तर आपण आज या व्याख्यानामध्ये आर्थिक व्यवसाय या प्रकरणासंदर्भामध्ये अभ्यास करणार आहोत। मित्र हो, आपण यामध्ये आर्थिक व्यवसाय किंवा आर्थिक क्रिया म्हणजे काय आणि आर्थिक व्यवसायांचे कोणते प्रमुख प्रकार आहेत किंवा कोणत्या प्रमुख प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते याचा अभ्यास करणार आहोत। तर मित्र हो, आर्थिक क्रिया किंवा आर्थिक व्यवसाय म्हणजे काय याचा अर्थ आणि व्याख्या आपण प्रथम पाहू। मानव आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी आपल्या सभोवताली असलेली साधन संपत्ती वापरतो आणि आपल्या मूलभूत गरजा भागविण्याचा प्रयत्न करतो। या मूलभूत गरजा भागविण्यासाठी मानवाला कोणत्या तरी प्रकारची क्रिया किंवा कष्ट करावे लागतात आणि म्हणून हे जे क्रिया केल्या जातात किंवा मानव ज्या कृती करतो या कृतींना किंवा क्रियांना आर्थिक क्रिया किंवा आर्थिक व्यवसाय असे म्हणतात। आर्थिक क्रिया किंवा आर्थिक व्यवसायाची सर्वसामान्यपणे व्याख्या किंवा अर्थ आपण असा सांगू शकतो की मानव आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी जे व्यवसाय करतो किंवा ज्या क्रिया करतो त्यालाच आपण आर्थिक क्रिया असं म्हणतात। उदाहरणार्थ, मानव आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आणि याशिवाय मानव आपल्या उच्च गरजा भागविण्यासाठी सुद्धा कोणत्या तरी प्रकारची क्रिया करीत असतो, त्याला आर्थिक क्रिया किंवा आर्थिक व्यवसाय असे म्हणतात। आर्थिक व्यवसाय किंवा आर्थिक क्रिया करत असताना मानव आपल्या सभोवताली जे नैसर्गिक परिस्थिती आहे या नैसर्गिक परिस्थितीमध्ये निसर्गातील जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश, खनिज संपत्ती, वनस्पती, प्राणी इत्यादी नैसर्गिक घटकांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे वापर करतो आणि तसेच काही नैसर्गिक घटकांचे स्वरूप आपल्या उपयोगासाठी हवे तसे बदलतो। उदाहरणार्थ, मानव जमिनीचा उपयोग करून शेती करतो किंवा मानव जी मृदा आहे किंवा जी माती आहे त्या मातीपासून कच्च्या किंवा पक्क्या विटा बनवून आपले घरे बांधतो। विविध प्रकारची धातू खनिजं असतील किंवा अधातू खनिजं असतील त्यांच्यावरती विविध प्रकारच्या क्रिया करून तो वेगवेगळ्या प्रकारची अवजारं किंवा हत्यारं बनवतो किंवा निसर्गामधील असणाऱ्या वनस्पतीपासून, प्राण्यांपासून त्याला उपयुक्त असणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या मिळवण्याचा तो प्रयत्न करतो। म्हणून नैसर्गिक वस्तूंना उपभोग्य व उपयोगी स्वरूप देण्याचं काम मानव करतो आणि आपल्या गरजा भागवतो। सुरुवातीच्या काळामध्ये मानव आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी फक्त नैसर्गिक वस्तूंचा उपयोग करीत असे, परंतु लोकसंख्या वाढीमुळे आणि तंत्रज्ञानातील बदलामुळे माणसाच्या गरजा वाढल्या आहेत आणि त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी मानवाला विविध प्रकारचे व्यवसाय किंवा विविध प्रकारच्या क्रिया कराव्या लागतात।
आता ह्या ज्या आर्थिक क्रिया आहेत, ह्या आर्थिक क्रिया किंवा आर्थिक व्यवसाय जी संकल्पना आहे, कन्सेप्ट जी आहे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीची, ती समजून घेणं गरजेचं आहे. आपण प्रस्तावनेमध्येच पाहिलं की मानव आपल्या मूलभूत गरजा आणि उच्च गरजा भागविण्यासाठी ज्या वेगवेगळ्या कृती किंवा कार्य करतो त्यास मानवाच्या आर्थिक क्रिया किंवा आर्थिक व्यवसाय असे म्हणतात. आता ही सर्वसामान्य व्याख्या आणि सर्वसमावेशक व्याख्या आहे मित्रांनो, परंतु वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी, वेगवेगळ्या भूगोलतज्ज्ञांनी आर्थिक क्रिया किंवा आर्थिक व्यवसाय ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना त्यांच्या शब्दामध्ये सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये 1 नंबर रच या शास्त्रज्ञाने आर्थिक क्रिया म्हणजे वस्तूंचे उत्पादन, वितरण व उपभोग होय, अशी आर्थिक क्रियाची किंवा आर्थिक व्यवसायाची व्याख्या केलेली आहे. कॉर्नोर नावाच्या शास्त्रज्ञाने हीच व्याख्या वेगळ्या शब्दामध्ये सांगितलेली आहे, ती अशी की कोणत्याही आर्थिक क्रियेमध्ये तिच्या सर्वसामान्य पातळीनुसार वस्तूंचे उत्पादन, वितरण व उपभोग यांचा समावेश होतो. हॉर्न, रॉयन व बेंगस्टोन या शास्त्रज्ञाने अशी व्याख्या केलेली आहे की मानवाने आपल्या आर्थिक, सामाजिक व बौद्धिक गरजा पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे आर्थिक क्रिया किंवा आर्थिक व्यवसाय होय. याच्याही पुढे जाऊन अर्थशास्त्रामध्ये आर्थिक व्यवसाय किंवा आर्थिक क्रिया म्हणजे काय हे सांगत असताना वस्तू व सेवांची निर्मिती, खरेदी व विक्री करण्याच्या क्रियांना आर्थिक व्यवसाय असे म्हणतात, अशी अर्थशास्त्रामध्ये व्याख्या केलेली आहे. दुसरी व्याख्या अर्थशास्त्रामध्ये अशी केलेली आहे की अर्थप्राप्तीसाठी किंवा उत्पन्नासाठी अथवा संपत्ती मिळवण्यासाठी जी कार्य केली जातात त्यांना आर्थिक व्यवसाय असे म्हणतात. थोडक्यात आर्थिक व्यवसायामध्ये मानव हा कोणती तरी क्रिया किंवा कृती करतो आणि आपल्या मूलभूत गरजा, उच्च गरजा भागवतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करतो. त्याचप्रमाणे तो आपल्या मूलभूत गरजाबरोबर उच्च गरजासुद्धा भागवित असतो आणि त्याच्यासाठी त्याला पैशाची गरज असते, अर्थप्राप्तीची गरज असते. म्हणून अर्थप्राप्तीसाठी किंवा पैशासाठी ज्या क्रिया केल्या जातात आणि त्यामधून उच्च गरजा भागविल्या जातात, अशा प्रकारच्या क्रिया किंवा कृती म्हणजे आर्थिक व्यवसाय होय, असं आपण सारांश रूपाने ही व्याख्या करू शकतो. तर आर्थिक व्यवसायाचे प्रकार, आर्थिक व्यवसायाचे मुख्य 3 प्रकारामध्ये किंवा 3 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. प्रथम श्रेणीचे व्यवसाय, द्वितीय श्रेणीचे व्यवसाय आणि तृतीय श्रेणीचे व्यवसाय. प्रथम श्रेणीचे जे व्यवसाय आहेत, या व्यवसायामध्ये वनसंकलन, शिकार, मासेमारी, लाकूडतोड, पशुपालन किंवा कुक्कुटपालन, शेती, खाणकाम इत्यादी व्यवसायांचा अंतर्भाव होतो. तर द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये विविध प्रकारचे उद्योगधंदे, त्याच्यामध्ये कुटीर उद्योग असतील किंवा लघु उद्योग असतील किंवा मोठमोठे कारखाने असतील. 2 नंबर प्रक्रिया उद्योग आणि 3 नंबर बांधकाम उद्योग, अशा 3 प्रकारच्या उद्योगांचा समावेश होतो. आणि तृतीय श्रेणीचे जे व्यवसाय आहेत, या व्यवसायामध्ये वाहतूक, व्यापार, दळणवळण सर्व प्रकारच्या सेवा व्यवसायांचा अंतर्भाव होतो. यामध्ये शिक्षण असेल, वैद्यकीय सेवा असतील किंवा वकिली असेल किंवा मनोरंजन असेल, विपणन असेल, दुरुस्ती असेल, त्याचबरोबर शासकीय सेवा असतील, ह्या सर्वांचा अंतर्भाव होतो. आता प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय, द्वितीय व्यवसाय म्हणजे काय आणि तृतीय व्यवसाय म्हणजे काय याच्या व्याख्या आणि आपण अर्थ पाहणार आहोत. मानवाचे जे व्यवसाय पूर्णपणे नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असतात त्यांना प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय असे म्हणतात. मानव प्राचीन काळापासून हे व्यवसाय करीत आलेला आहे आणि निसर्गातील साधन संपत्तीचा उपयोग करून आपली उपजीविका करत आहे. मानवाने भूरचना, जमीन, पाणी, हवा, वनस्पती, प्राणी व खनिजे या नैसर्गिक साधन संपत्तीचा किंवा या नैसर्गिक घटकांचा वापर करून प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय निर्माण केलेले आहेत.
हे सर्व व्यवसाय जे आहेत प्राथमिक श्रेणीचे, हे कच्च्या मालाची निर्मिती करतात. या सर्व व्यवसायामधून मिळणारं जे उत्पन्न आहे, हे उत्पन्न किंवा उत्पादन उशिरा आणि कमी मिळणारं असतं. म्हणून ज्या देशामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या या प्रकारच्या व्यवसायामध्ये गुंतलेली असते, ते देश तुलनेने आर्थिकदृष्ट्या कमी विकसित असतात. उदाहरणार्थ, शेती हा एक प्राथमिक श्रेणीचा व्यवसाय आणि या व्यवसायामध्ये आपण जर विचार केला की विकसनशील देश जे आहेत, ह्या देशामधील लोकसंख्येचा विचार करता आपल्या असं लक्षामध्ये येतं की भारतातील 62% लोक शेती व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. पाकिस्तानमधील 45% लोक शेती व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. बांगलादेशातले 47%. अशा अनेक देशांची आपण उदाहरणं घेतली तर आपल्याला असं दिसतं की जे शेती व्यवसायामध्ये जे लोक गुंतलेले आहेत, ते प्रामुख्याने कमी उत्पन्न मिळविणारे असतात आणि पर्यायाने ज्या देशामधली जास्त लोकसंख्या शेती किंवा प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेली आहे, ते देश एकतर अविकसित आहेत किंवा विकसनशील आहेत असं आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ, भारत हा विकसनशील देश आहे. नंतर विकसित देशामध्ये जर आपण पाहिलं तर शेती व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या 4 ते 5% असते. उदाहरणार्थ, ग्रेट ब्रिटनमध्ये आणि जर्मनीमध्ये फक्त 2% लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये गुंतलेली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये फक्त 3% आहे. जपानमध्ये 4% आहे. असे अनेक देशाची, विकसित देशांची उदाहरणं जर आपण घेतली तर आपल्या असं लक्षामध्ये येतं की या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांचं प्रमाण जे आहे विकसित देशामध्ये कमी आहे आणि विकसनशील किंवा अविकसित देशामध्ये या प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामध्ये गुंतलेली लोकसंख्या ही जास्त आहे. म्हणून प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायावर ज्या देशामधले जास्त लोक अवलंबून आहेत, ते देश इतर देशांच्या तुलनेने अविकसित राहतात किंवा काही देश विकसनशील अवस्थेमध्ये आज आलेले आहेत. द्वितीय श्रेणीचे व्यवसाय म्हणजे काय? ज्या व्यवसायात प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायातून उत्पादित होणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यांचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते, अशा सर्व व्यवसायांना द्वितीय श्रेणीचे व्यवसाय असे म्हणतात. प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामधून ज्या वस्तू मिळतात त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि नवीन वस्तू, पक्की वस्तू तयार केली जाते. म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर मुख्यतः औद्योगिकरण मोठ्या प्रमाणावरती वाढलं आणि उद्योगधंद्याची उभारणी मोठ्या प्रमाणावर झाली. परिणामी जास्तीत जास्त लोकसंख्या, विशेषतः पश्चिम युरोपियन देशातली लोकसंख्या ही या द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये जास्त प्रमाणामध्ये गुंतलेली आढळून येते. या व्यवसायामधील महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामधून जो कच्चा माल उत्पादित होतो, त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये निर्माण केला जातो किंवा तयार केला जातो. त्यामुळं काय होतं की वस्तूंची उपयुक्तता, वस्तूची किंमत आणि वस्तूंचा टिकाऊपणा वाढून अधिक उत्पन्न मिळतं. आणि म्हणून ज्या देशातील जास्तीत जास्त लोकसंख्या द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये गुंतलेली असते, ते देश उद्योगप्रधान किंवा श्रीमंत असतात. म्हणजे असे देश विकसित असतात. उदाहरणार्थ, संयुक्त संस्थाने, पश्चिम युरोपियन देश, पश्चिम रशिया, जपान किंवा पूर्व चीन, दक्षिण कोरिया, आग्नेय ऑस्ट्रेलिया, ह्या सर्व देशामध्ये आणि त्या देशातल्या भागामध्ये द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये तुलनेने जास्त लोकसंख्या गुंतलेली आहे. आपल्या देशात हळूहळू उद्योगधंदे वाढत आहेत आणि त्यामुळं आज जर आपण पाहिलं तर साधारणपणे 18% लोकसंख्या जी आहे भारतातली, ही द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये गुंतलेली आहे. आणि आपण पाहिलं की जवळजवळ 62% लोकसंख्या ही प्रथम श्रेणीच्या व्यवसायामध्ये गुंतलेली आहे. आपण जगाचा जर विचार केला तर द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये सुमारे 23% लोकसंख्या गुंतलेली आहे. म्हणून या ठिकाणी एक महत्त्वाची बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे, ती म्हणजे द्वितीय श्रेणीचे जे व्यवसाय आहेत, ह्या व्यवसायामधून मिळणारं उत्पन्न जास्त असतं आणि म्हणून द्वितीय श्रेणीचे व्यवसाय हे आर्थिक विकासासाठी महत्त्वाचे असतात.
प्रथम श्रेणीच्या व्यवसायामधून कच्चा माल जो मिळतो तो एकतर नाशवंत असतो, टिकाऊ नसतो आणि त्याची किंमत ही कमी मिळते. काही नाशवंत माल बाजारपेठेमध्ये लगेचच विक्रीसाठी न्यावा लागतो, नाहीतर काही ठराविक तासानंतर किंवा काही ठराविक वेळेनंतर तो माल खराब होण्याची भीती असते. आणि म्हणून त्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर जर केलं तर तो माल अधिक टिकाऊ बनतो, अधिक किंमत देणारा बनतो आणि त्याची उपयुक्ततासुद्धा वाढते. उदाहरणार्थ, प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामध्ये ऊस पिकवला तर द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये ऊसापासून साखर तयार केली जाते. कापूस पिकवला प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामध्ये कापसापासून कापड तयार केलं जातं. तेलबियांची निर्मिती केली प्राथमिक व्यवसायामध्ये शेतीमधून, द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये त्या तेलबियापासून तेल निर्मिती केली जाते, तेल गाळून काढलं जातं आणि शुद्ध तेल मिळवलं जातं. किंवा खाणकाम व्यवसायामध्ये विविध प्रकारच्या खनिज संपत्ती, उदाहरणार्थ लोह खनिज असेल किंवा बॉक्साईट असेल, अशी अनेक धातू खनिज आणि अधातू खनिज ही खाणकाम व्यवसायामधून मिळविली जातात प्रथम श्रेणीच्या. आणि द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये या खनिजापासून पक्का धातू तयार केला जातो. उदाहरणार्थ लोह खनिजापासून लोखंड तयार करणे, बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम तयार करणे किंवा कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल, रॉकेल तयार करणे. किंवा एवढंच नाही तर पाण्यापासून वीज निर्मिती करणं किंवा अणूपासून वीज निर्माण करणं, सागरी लाटापासून वीज निर्मिती करणं, असे अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आपण आता शेवटच्या व्यवसायाकडे वळत आहोत, तृतीय श्रेणीचे व्यवसाय. जे व्यवसाय समाजास विविध सेवा पुरवितात आणि प्राथमिक व द्वितीय श्रेणीच्या व्यवसायातून उत्पादित झालेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम करतात, अशा सर्व प्रकारच्या व्यवसायांना तृतीय श्रेणीचे व्यवसाय असे म्हणतात. तृतीय श्रेणीचे व्यवसाय हे प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय आणि द्वितीय श्रेणीचे व्यवसाय यांच्यामधला दुवा म्हणून काम करतात. कारण काय, तर प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामध्ये कच्च्या वस्तू उत्पादित केल्या जातात, तर द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये पक्क्या वस्तू उत्पादित केल्या जातात. परंतु ह्या ज्या वस्तू आहेत या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी वाहतूक, दळणवळण, व्यापार यासाठी तृतीय श्रेणीच्या व्यवसायाचा प्रामुख्याने उपयोग होतो. आणि म्हणून हे जे व्यवसाय आहेत तृतीय श्रेणीचे हे व्यवसाय हे जरी अनुत्पादक व्यवसाय असले तरी पण विविध सेवा व्यवसाय हे एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या देशासाठी, देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे बाजारपेठ किंवा आपण ज्याला व्यापार असं म्हणतो हा आवश्यक आहे. कारण की वस्तूंची निर्मिती करून फक्त उपयोग नाही, तर त्या वस्तूंना बाजारपेठ आणि योग्य किंमत बाजारपेठेमध्ये मिळणं गरजेचं आहे. हे जे काम केलं जातं हे तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये केलं जातं. म्हणून या व्यवसायामध्ये जे प्रमुख व्यवसाय येतात, वर तक्त्यामध्ये पण आपण अभ्यासलं की सर्व सेवा व्यवसाय जे आहेत, उदाहरणार्थ व्यवस्थापन असेल, सरकारी नोकर असतील, शिक्षक असतील, डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, वकील असतील, संगणक तज्ज्ञ, अभियंते, तंत्रज्ञ, चित्रपटगृहे, मनोरंजन, इतर, विपणन, दुरुस्ती, शासकीय सेवा, ह्या सर्व स्तरावरील काम करणारे ज्या व्यक्ती आहेत या सर्व तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये अंतर्भूत होतात. हे सर्व व्यवसाय जे आहेत मी आत्ता सांगितल्याप्रमाणे अनुत्पादक आहेत, परंतु अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणून हे जे व्यवसाय आहेत या व्यवसायामध्ये प्राथमिक श्रेणीच्या आणि द्वितीय श्रेणीच्या व्यवसायात उत्पादित झालेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची वाहतूक, विक्री पश्चात सेवा, जाहिरात असेल, विपणन असेल, हे सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या अत्यंत उपयुक्त आहेत. आणि म्हणून हे तृतीय श्रेणीचे जे व्यवसाय आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत व्यापाराच्या दृष्टिकोनातून असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून गुणात्मक सेवा पुरविणे व जास्तीत जास्त नफा मिळविणे हाच या व्यवसायांचा प्रमुख उद्देश असतो. तृतीय श्रेणीचे जे व्यवसाय आहेत हे व्यवसाय विकसित देशामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतात. उदाहरणार्थ विकसित देशामध्ये तृतीय श्रेणीच्या व्यवसायाचं प्रमाण जवळजवळ 60 ते 90% दरम्यान आढळतं. कॅनडामध्ये जर आपण पाहिलं तर तृतीय श्रेणीच्या व्यवसायाचं प्रमाण 85%,
संयुक्त संस्थानामध्ये 78%, संयुक्त अरब अमिरातमध्ये 78%, फ्रान्समध्ये 76%, ऑस्ट्रेलियामध्ये 75%, चीनमध्ये 36%, बांगलादेशमध्ये 40%, इंडोनेशियामध्ये 39%, पाकिस्तानमध्ये 34%, भारतात 32%. तर जगाची सरासरी जर आपण पाहिली तर जगामध्ये सुमारे 43% व्यवसाय जे आहेत हे तृतीय श्रेणीचे व्यवसाय आहेत असं आपल्याला दिसून येतं. मित्रहो, आपल्याला अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आपल्याला प्रथम श्रेणीचे व्यवसाय, द्वितीय श्रेणीचे व्यवसाय आणि तृतीय श्रेणीचे व्यवसाय ह्या तीनच व्यवसायांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. परंतु असं जरी असलं तरी चतुर्थ श्रेणीचे व्यवसाय हा एक प्रकार आहे, चौथा, आणि तो जरी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये नसेल तरी आपल्याला त्याची माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं चतुर्थ श्रेणीचे व्यवसाय म्हणजे काय, तर मानवाच्या कल्याणासाठी उदात्त हेतूने, निस्वार्थपणे किंवा कोणतीही आर्थिक अपेक्षा न ठेवता समाजसेवा म्हणून जे व्यवसाय केले जातात त्यांना चतुर्थ श्रेणीचे व्यवसाय असं म्हणतात. अर्थातच या व्यवसायामध्ये जे लोक मुख्यत्वे आहेत त्याच्यामध्ये लेखक असतील, कवी असतील, शास्त्रज्ञ, समाजसेवक, पुजारी, साधू संत या सर्वांचा समावेश होतो. म्हणजे हे जे व्यवसाय करणारे लोक आहेत या लोकांना आर्थिक लाभाची कोणतीही अपेक्षा नसते. यांना एक समाजसेवा म्हणून करायची असते, म्हणून हे व्यवसाय ते करत असतात. परंतु जरी असं असलं तरी या व्यवसायामध्ये सुद्धा काम करणारे जी मंडळी आहे यांना काही प्रमाणामध्ये आर्थिक लाभ हे होत असतात. हे आपण दुर्लक्षून चालणार नाही. हे जे सर्व लोक आहेत यांच्याकडे एक विशिष्ट प्रकारची वेगळी नवनिर्माण क्षमता, सर्जनशीलता आणि समाजाप्रती संवेदनशीलता असते. हे या चतुर्थ श्रेणीच्या व्यवसायाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, आपण आज आर्थिक व्यवसाय हे जे दुसरं प्रकरण आहे याचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. यामध्ये आपण पाहिलं की आर्थिक व्यवसाय म्हणजे काय. आर्थिक व्यवसाय ही संकल्पना वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी जी सांगितली, विशेषतः अर्थशास्त्रज्ञांनी, त्याचा आपण आढावा घेतलेला आहे. विविध प्रकारचे जे व्यवसाय आहेत याच्यामध्ये प्रथम श्रेणीचे व्यवसाय, द्वितीय श्रेणीचे व्यवसाय आणि तृतीय श्रेणीचे व्यवसाय आणि याशिवाय चतुर्थ श्रेणीचे व्यवसाय असे आपण 3 प्रकारचे आणि चतुर्थ श्रेणीचे व्यवसाय हे स्वतंत्र असे 4 प्रकारचे व्यवसायाचा आढावा घेतलेला आहे. इथे एवढंच लक्षामध्ये ठेवा तुम्ही की प्रथम श्रेणीच्या व्यवसायामध्ये कच्च्या मालाची निर्मिती केली जाते. पूर्णपणे निसर्गावर किंवा नैसर्गिक साधन संपत्तीवर हे व्यवसाय अवलंबून असतात. तर द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये प्रथम श्रेणीच्या व्यवसायामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूवर प्रक्रिया करून त्या वस्तूपासून पक्का माल तयार केला जातो आणि तो माल जो असतो तो अधिक पक्का, आपण म्हणू टिकाऊ आणि अधिक किंमत देणारा असतो. आणि म्हणून प्रथम श्रेणीच्या व्यवसायापेक्षा द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये मिळणारं जे उत्पन्न आहे, मिळणारं जी अर्थप्राप्ती आहे ती जास्त मिळते. आणि ह्या दोन्ही व्यवसायामधून म्हणजे प्रथम श्रेणीच्या आणि द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामधून ज्या वस्तू निर्माण केल्या जातात त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचं काम, त्यांची त्या वस्तूंची वाहतूक असेल किंवा त्या वस्तूंची विक्री असेल, विक्री सेवा असतील, या सर्व गोष्टी ज्या आहेत या तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये केल्या जातात. म्हणून द्वितीय श्रेणीच्या आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये ज्या देशामधील जास्त लोकसंख्या गुंतलेली आहे ते देश श्रीमंत आहेत आणि ज्या देशामधली लोकसंख्या प्रथम श्रेणीच्या व्यवसायामध्ये गुंतलेली आहे ते देश एकतर विकसनशील आहेत किंवा काही देश हे अविकसित आहेत. उदाहरण म्हणून आपण जर घेतलं तर भारत विकसनशील देश आहे आणि पाकिस्तान, बांगलादेश किंवा आफ्रिका खंडामधले देश, दक्षिण अमेरिका खंडामधले काही देश, याच्यामधले काही देश हे अविकसित आहेत, काही विकसनशील आहेत. आणि चतुर्थ श्रेणीचे जे व्यवसाय आहेत हे व्यवसाय उदात्त हेतूने एक समाजसेवा म्हणून केले जातात. याचाही आपण याच्यामध्ये विचार केलेला आहे. तर या ठिकाणी आपण हे जे प्रकरण आहे हे प्रकरण या ठिकाणी आपलं अध्ययन आणि अध्यापन या ठिकाणी या प्रकरणामधलं संपलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, सर्वांना मी माझं व्याख्यान शांतपणे आपण ऐकलेलं असेल
अशी मी अपेक्षा व्यक्त करतो ऑनलाईन व्याख्यान आहे त्यामुळे, आणि सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.